एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. संसार शब्दाचा शब्दशः अर्थ होतो चांगल्या प्रकारचं सरकणं. सम्यक सरती इति संसारः. श्रू सरती म्हणजे सरकणे. आता माधवबुवा पुढं काय धातू घोकत बसायचं. श्रू सरती म्हणजे सरकणे, सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे. मग चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी देहाला संसार म्हटलेला आहे. देहाधिक संसारे का याचं सरकणं आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. या अवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा सरकणं आहे. जायते म्हणजे उत्पत्ती, मग त्याचं अस्तित्व. वर्धते म्हणजे वाढ होणे, विपरिणमते बदल होणे, अपक्षयते शक्ती न्यूनता आणि विनश्चिती म्हणजे नाश. एका वाक्यात उपजल्या पिंडा मरण सांगा ते उपजेते नासे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यते. विपरिणमते सर्वांना माहिती आहे. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपाल कृष्णासारखे काळे कुरळे केश, काजळ्याचा टिळा, हातात खुळखुळा. नवीन माणूस सुद्धा म्हणतो थांब बाळा एक पप्पी दे. मी असं विचारतो, कोणी म्हटलं का आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग पारोळ्याला जा. अरे कुठली पप्पी? त्याची म्हातारी तोंड नाही पाहत राजा, आता पप्पी कुठली? म्हणून लिहावं लागलं, कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, याला म्हणतात विपरिणमते. म्हणजे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यती. या अवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा सरकणं चाललेलं आहे, किंवा एक सरकणं सर्वांना माहिती आहे. आजा मेला पंगा मेला बचना मेला. हे सरकणंच आहे. आजा मेला पणजा मेला बाप बसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पाहता पाहता 5-10 वर्षात याचाही नंबर लागला. बस हे हे ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. सरकणे, ओत प्रोत भरलेलं दुःख म्हणजे संसार आहे. संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ. जनवाद अंथरुण माझी केले इंगड. संसारातलं एक क्रमांकाचं दुःख डॉक्टर साहेब जनवाद. जनवाद म्हणजे तुम्ही कितीही चांगलं वागा तरी नाव ठेवणारे टपलेलेच आहे. हा जनवाद म्हणतात याला. सामान्याचं जाऊ द्या,
रामाला नाही सोडलं दादा लोकांनी, रामाला. ते सासरा जावयाचं भांडण झालं, सांगू नका कोणाला. आणि राम राज्याभिषेक झाल्यावर रामचंद्राचे गुप्त हेर अयोध्येत रात्रीचे फिरतात. माझ्याबद्दल कोण काय बोलतं हे सांगायला यायचं सर्वांनी. हे त्यासाठी CID म्हणा ते सोडलेले. सासरान जावाई भांडत होते रात्री 12ला. बरेच दिवस मुलगी म्हणजे याची पत्नी सासऱ्याकडे होती. काही भांडण झालं असेल, नेली असेल. आता किती दिवस ठेवणार. एक दिवस आणून दिली रात्री 12 वाजता. जावाई लुंगी बनेनवर होता आणि सासरा लेकीला घेऊन तिची पिशवी घेऊन आला होता रात्री 12ला. काय माझ्या लेकीचा गुन्हा असेल जावाई बुवा, तो तिच्या बापाचा समजा. एवढा गुन्हा माफ करा आणि माझ्या ताईचा स्वीकार करा. तू काय समजला सासऱ्या. जावाई भांडण सांगतो. ते CID ऐकत होते. त्याच्यासारखंच बोलावं लागते भांडणासारखं. तुम्ही काय समजले सासरे महाराज, हे भांडणं जमते. तसंच पाहिजे. काय समजला सासऱ्या. अयोध्येचा राम आहे का. 6 महिने अशोकोणात होती सीता परत स्वीकारायला. चालता हो इथून. मी राम नव्हे निर्धारी, मी राम नव्हे निर्धारी. रावणे नेली त्याची अंतुरी. आणि षण्मास होती असुरा घरी, तेने माघारी आणली. तसं नाही चालत. आम्ही जगाचे डाग काढणार. कारण याची लॉन्ड्री होती ना. बस हे पुढचं सगळं कळलं तुम्हाला. चालता हो इथून. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. रामचंद्रजीने विचारलं गुप्तहेरांना, काय माझ्या बाबतीत काही चर्चा. अहो एक जावाई सासऱ्यासोबत भांडला राजे, आणि त्या भांडणात तुमच्या नावाचा उद्धार केला. त्या काय तो म्हणला, मी काय राम आहे का. 6 महिने सीता होती रावणाकडे, परत आणल्यावर स्वीकारायला. चालता हो इथून म्हणला. लखन जी भैया, सीता को अकेली रथ में बिठाकर जंगल में छोड़ देना, लौट कर नहीं लाने का मेरा आदेश है. इलाज नाही. रथ सज्जे केला, गरोदर आहे. चलो भाभी. अगदी थोडक्यात सांगतो. बसल्या. सीतामाईला वाटलं माझा दीर मी गरोदर अवस्थेत आहे, वनात फिरण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेत असेल. त्या माऊलीला काही माहिती नाही. घनघोर जंगलात नेलं. उतरो भाभी. आणि रथ वळवला. आणि लक्ष्मणानं दंडवत घातला माधव बाबा. आणि वहिनीनं लेकरासारखं 14 वर्षे केलेलं प्रेम आठवलं आणि लक्ष्मण रडू लागला. सीतामाईनं सहज विचारलं, क्यों रो रहे लखन. आपका दोबारा दर्शन कब होगा भाभी. क्यों. भैया का आदेश है, सीता को अकेली जंगल में छोड़ के और लौट कर नहीं लाने का. कारण तुमच्या बाबतीत भांडणात एकानं शंका घेतली म्हणून. त्या गेले का राम प्रभुनी लक्ष्मणा मजला, असा मी काय गुन्हा केला. जनकपुरीची लेक लाडकी राणी रघुनाथाची, आज तिच्या नशिबी आली घटिका वनवासाची. काय कारण. शंकित वाणी एक परीट वदला. मी का सांगतो, जिथं परमेश्वराला सोडलं नाही लोकांना, तर आपला काय हिशोब लावता. विठ्ठल विठ्ठल जनवाद म्हणतात. हे 1 क्रमांकाचं दुःख आहे संसारातलं. तुम्ही कसंही वागा. काही माणसं सरळ मार्गी जीवन जगणारे, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात. त्यांच्याबद्दल चर्चा जाऊ द्या. एकलकोंड घर कोंबडं जातं का येतं. त्याला वाटतं आपल्याला नावं ठेवतात लोक, आणि दुसऱ्या दिवशी जाणं येणं सुरू करतं. डॉक्टर साहेब काय त्याला सांगा, काय जेवण त्याच्या घरी, तंबाखू आमच्या घरी, उंबरठा झिजवला राव. तुम्ही कसंही वागा.
भेटीशी नव जाता म्हणते हा निष्ठुर, येता जाता घर बुडवले. अजिबात पैसे नसू द्या त्याला करंट्या कपाळाचा म्हणतात. धन नाही त्यासी ठाईचा करंटा. आणि भरपूर धन असू द्या समर्थाशी ताठा करिता ती. जास्त बोला बडबड्या म्हणतात. बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ. अजिबात बोलू नका, न बोलता सकाळी म्हणते गर्विष्ठ आहे म्हणतात. अजिबात लेकर नसू द्या निपुत्रिकाशी म्हणे पहावं चांडाळ. बरं मग जास्त आहे त्याला तरी शाबास पठ्ठ्या म्हणावं की नाही. हो ना, पातकाचे मूळ पोरवडा. तुम्ही कसंही वागा, माणसं नावं ठेवणार. डोळे बंद करून चला तरी तुम्हाला भेटणार काय. क्यों रे बड़े बाबा बन गए क्या, बे ध्यान में रहते. डोळे उघडून खाली बघत चाललं. नीचे देखते क्या रे, ऊपर देखना ही छोड़ दिया. तिसऱ्या दिवशी वर बघत चालला. इतने अभिमानी हो गए. चौथ्या दिवशी पुढं मागं डावीकडे उजवीकडे मुंडकं फिरवत चाललं. किधर किधर देखताय बे, आग का ठिकाणा नाही का रे, मुंडे हिलाते रहताय. वैतागलं ते घरी आलं, 2 घेतले दाबनन बोबुळे फोडले. नावं ठेवणाऱ्याला कळालं, ज्याला आपण नावं ठेवताना डोळे फोडले. फिर बराबर है क्यों, आग फोड़ डाला बराबर है, किया हुआ कर्म का पाप तो उसको भोगना ही पड़ेगा, कौन उसका पाप भोगेगा. तरी नावं ठेवणार. मग निदान पारमार्थिकानं तरी कसं वागावं. समाज तर नावं ठेवणार, तर पारमार्थिकाने शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं. 1-2 मिनिट घेतो आनंद पाटील. शेतकऱ्याचं कुत्रं, पारोळ्याला बाजार बरं का दादा. आमचं कनेऱ्याचा शेतकरी भाजीपाला न्यायला बैलगाडीत कुत्रं होतं पाळलेलं. दिवसभर भाजीपाला विकत होता शेतकरी, तोपर्यंत कुत्रं बसून होतं. सूर्य मावळला, संध्याकाळ झाली, अंधार पडला, आवराआवरी झाली आणि बैलगाडी जुंपली पण कुत्रं सापडेना. कणेराचा शेतकरी म्हणला जाऊ द्या, कुठं ग्रेट डेन होतं का डॉबरमॅन, आपल्या गावच्या कुत्रीचं पिलू होतं, दुसरं पाळू. बैलगाडी निघाली. आता 15 किलोमीटर जायचंय, अंधार पडलेला आहे. अर्ध्या तासाने कुत्रं आलं. जिथं मालक दिवसभर भाजीपाला विकत बसला होता, आता मालक सापडे ना कुत्र्याला. अंधार पडला, मालकाचं घर गाठायचं, कुत्रं निघालं. पण गावोगावच्या कुत्र्यांनी माधव बाबा विनामूल्य सेवा सुरू केल्या. पुढचं कळतं तुम्हाला. 10-20 कुत्रे धावून यायचे याच्यावर. पण एक कणेऱ्याचं कुत्रं असं हुशार, त्यांनी अनेक कीर्तनं ऐकली होती. ते 10-20 आले की हे खाली लोळण घ्यायचं आणि 4ही पाय वर करायचं, शेपूट आपटायचं. असं ते जाग्यावर थांबायचे एवढेही कुत्रे. ते म्हणायचे जाने दो इसमें कोई दम नाही. ते गेले की उठलं पुन्हा गावाकडे की दुसऱ्या गावचे 10-20 पळत यायचे. याचं ठरलं, घालीन लोटांगण वंदे चरण, जाने दो इसमें कोई दम नाही. तिसरं गाव ते तसेच यायचे. हे ठरलेलं, ते म्हणायचे जाने दो इसमें कोई दम नाही. हे कणेऱ्याचं कुत्रं म्हणायचं काय म्हणा भाऊ, दम नाही म्हणा, भेकाड म्हणा, भित्र म्हणा, मरक म्हणा, मला तुमच्या निंदेचं काय घेणं आहे बाबा. रात्रीचे 10 वाजले रे, मला मालकाचं घर गाठायचं आहे. तसं समाजाला काही म्हणू द्या, आपल्याला परमेश्वराकडे जायचं आहे. तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा. का म्हणे आता ऐका वचन, का म्हणे आता ऐका वचन, का म्हणे आता ऐका वचन, का म्हणे आता ऐका वचन. तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा, तेजुनिया जन भक्ती करा. तुम्ही कसंही वागा, माणसं नाव ठेवणार. महाराज म्हणतात तेजून या जनभक्ती का. जनवाद 1 क्रमांकाचं दुःख आहे. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे. प्रत्यलोकी सुखाची कहाणी आहे की जल कवनाचे श्रवणिकायचे सुखनिद्रान थोडी इंगळ्याच्या. दुःख बांधवळी आया संसार सुखाचा विचार नाही, कुठे सुख नाही कुठे आली या संसारी वाया. हाव भरी होऊ नका ढेकणाच्या बाजे, सुखाची कल्पना मूर्खतो वचना येऊ पाय. हे सगळे पडत आहे ना, सांगायची काय गरज आहे. ढेकणाच्या बाजे ते पूर्वी माहिती आहे तुम्हाला, त्या दोरीच्या बाजा, असे दिवाण हे नव्हते, दोरीच्या बाजा त्या ढेकणं असायचे. ढेकणं
आणि ढेकूण असा प्राणी आहे डॉक्टर साहेब, महिना 2 महिने बिना रक्ताचा जगतो, धन्याच्या लाह्यासारखा पांढरा होईल, मरत नाही ढेकूण. झोप न लागू देण्यात ढेकणाचा पहिला नंबर आहे. त्याला खटमल्ल म्हणतात हिंदीमध्ये. खटिया में जो रहता है और अपना पराक्रम दिखाता है उसे खटमल्ल कहते हैं. एका लंगोटावर अनेक मल्लांना अस्मान दाखवणारा हिंद केशरी मल्ल असू द्या, त्याच्या क्वाटवर एक ढेकणाचं पिल्लू सोडा, त्याला 2च मिनिटात अस्मान दाखवतं ते. हा इकडचा मल्ल आहे, ते खाट्यातलं मल्ल आहे. म्हणून एक गाणं होतं पूर्वी, गाठ्यात नाही बरं काय, ते पीठ मागायला यायचं, ते हिंदीमध्ये म्हणायचं आमच्याकडे तर. खटमल भैया छोड़ मेरी खटिया, बज गए 1:45, अब मुझे सोने दो. याचा अर्थच आहे रात्रीचे 1:45 वाजले तरी झोपू देईना ते ढेकून. आणि ते 2 महिने घरात कोणी झोपत नव्हतं डॉक्टर साहेब. पाहुणे आले 2 महिन्यांनी. पाहुणा जरा भोळा होता. पाहुण्याला घर मालकानं पाहुणचार केला माधव बाबा. लोणकडी तुपातला शिरान पाहुण्याने दाबून खाल्ला. जेवण झाल्यावर सांगितलं, पाहुणे काय घरात झोपा, तुम्ही घरात, तुम्ही आम्ही बाहेर. पाहुणंही भोळच होतं. 2 महिन्याचे उपवासी ढेकणं. जसा पाहुणा घरात झोपला, घरमालकानं बाहेरून लावली कडी. 2 महिन्याच्या उपवासी ढेकणाने सामूहिक हल्ला केला. धण्याच्या लाह्यासारखे पांढरे ढेकणं होते. इतके रक्त प्याले, सकाळी चालता येईना त्यांना. जांभळ्यासारखे गोल झाले ढेकणं. आणि मग दरवाजा उघडला घरमालकाने. आतल्या पाहुण्याला विचारलं, कशी काय झाली झोप? पाहुणा म्हणला, जाग झाली नाही, सुखानं झोपलो. असं जर म्हणत असेल तर त्याला तुकोबाराय मूर्खात काढतात. मूर्खत्व वचना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. आणि जर सुखानं झोपलो म्हणत असेल, मूर्खत्व वचना येऊ पाहे. तसं संसारात दुःख ओतप्रोत भरलेलं आहे. ओतप्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, एवढा दुःखानं भरलेला संसार असला तरी त्याच्यातही एक सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे. संसारा Hallelujah.
असला तरी त्याही दुःखरूप संसारामध्ये तुकोबाराय म्हणतात एक सुख आहे. संसारा आलेया एक सुख आहे. ते कोणतं म्हणाल तर आठवावे पाय विठोबाचे. आठवावे पाय विठोबाचे. तुम्ही थोडा विचार करा. सगळं जग लक्ष्मीमध्ये सुख मानतंय. तिचे कलर बदलले, निळी तांबडी, माझ्यापेक्षा पाठ आहे तुम्हाला ते सगळे. पण लक्ष्मी ही ज्याच्यामध्ये सुख मानते, सगळे जग लक्ष्मीत सुख मानतंय. पण तिला विचारा, ती समुद्रातून निघाली 14 रत्न. सर्व तुम्हाला पाठ असल्यानं मी सांगून वेळ घेत नाही. मंगलाष्टक हो ना. लक्ष्मी नवीन उमेदवाराला चांगलं वाटतंय हे कळलं तुम्हाला. कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्रमा गावा कामदुधा सुरेश्वर गजोरंभादि देवांगणा अश्वम सप्तमुखे भीषम हरि धनु शंको मृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम. ही 14 रत्न. त्यात लक्ष्मी पुष्पमाला घेऊन निघाली. डॉक्टर साहेब लाईनला बरेच लागले होते आपल्याला माळ घालावी म्हणून. ती कोणाकडेच पाहत नव्हती, पण लाईन मधले हारात मुंडकं घालत होते. अशानं लग्न जमतं का? खरं सांग हा ना. हे पहा, मराठीत सांगतो, बरीच माणसं योग्यतेच्या मागं पळतात. योग्यतेच्या. तेव्हा योग्यता 10 किलोमीटर पुढं पळते. त्याच्या पुढचं सांगतो, योग्यतेच्या मागं पळू नका. तुम्ही स्वतः योग्य व्हा की योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागं पडते. तसं हे मुंडकं घालायचे हारात, ते घ्यायचे काढून. असं करता करता देवाचा राजा इंद्र तिथून थोडी थांबली लक्ष्मी समुद्राच्या काठाची. विचार केला, स्वर्गलोक ताब्यात आहे, राजा देवाचा आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं माधव बाबा, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. किती वेळा विधवा होऊन कुंकू पुसायचा कार्यक्रम करायचा, केलं कॅन्सल. मी तिथंच होतो, केला इंद्र कॅन्सल. पुढे घाई निघाली, वेळ कमी आहे ना आपल्याला. घाई निघाली तेव्हा ब्रह्मदेवाकडे बघितलं. सत्यलोक ताब्यात आहे, याला पती करायला हरकत नाही. पण लक्षात आलं, याला सेकंड सॅटरडे नाही, रविवारची सुट्टी नाही, बकरी ईदची नाही, 15 ऑगस्ट नाही. सारखा कारखाना चालू आहे. कोणाचा? ब्रह्मदेवाचा. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवितो मडकी रे. तुम्ही आम्ही सगळी मडकी कोणाच्या कारखान्यातली आहो? ब्रह्मदेवाच्या. म्हणून कुलाल हाडाचा जातिवंत कुंभार ब्रह्मदेव. बाप चहाडाचा परिचय. चहाडी लावण्यात ज्याचा मुलगा वस्ताद आहे नारद, त्याचा हा पप्पा. बाप चहाड. हे नीट आहे का? मराठी आहे. कुलाल हाडाचा, बाप चहाडाचा. करतो काय? अखंड घडवितो मडकी रे. सारखं चाललंय त्याचं. इतकी मडकी रात्रंदिवस घडवतो की सरकारच्या नाकी 9 आणले. मग सरकारनं सुरुवातीला ह्या जुन्या मंडईला माहिती आहे, पहिला लाल त्रिकोण काढला. कुटुंब नियोजनाची पहिली खूण कोणती? 50 वर्षापूर्वी लाल त्रिकोण. तेव्हा हे मोबाईलनं TV वगैरे नव्हता, तेव्हा तमाशावाले त्याचा प्रचार करायचे. दारूबंदीचा प्रचार, त्याचा प्रचार. ते काही TVचं माध्यम नव्हतं तेव्हा. मग हे तमाशावाले डफावर दारूबंदी, ते कुटुंब नियोजन, मस्त ऐकत राहावं असं वाटायचं ते. वारे दारूची नशा आली, अवदशा हुशारी गेली, कंगाल झाला देश गुलामी आली. ते त्यांचा प्रचार, ते असं आपलं कामापुरतं. तसं हे कुटुंब नियोजन, लाल त्रिकोण कुटुंबाची खूण. म्हणजे याचा अर्थच आहे 2 किंवा 3 मुले पुरे. पण त्याच्यानंही समाज आटोक्यात येईना. मग दुरुस्त केला कायदा, हम दो हमारे दो. त्याच्यानंही जमेना, पुन्हा दुरुस्ती, हम दो
अमारायक आता पुढं काय दुरुस्त्या करते आम्हाला नाही धोका, तुमच्यासाठी सांगतो रे बुवा हे. हा? हे ब्रह्मदेवाच्यामुळे झालं का नाही. कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड घडवितो मडकी रे. लक्ष्मीनं विचार केला हे रात्रंदिवस उद्योगात गुंतलं, मग कुठं जायला यायला नकोच, केलं कॅन्सल. पुढं आली दुर्वासाला बघितलं, म्हणला हरकत नाही, पण अजून याला क्रोध आवरला नाही. त्याच्या पुढे परशुरामाला बघितलं, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याची ताकद आहे, याला पती करायला हरकत नाही, पण मागचा आढावा घेतला, म्हणे यानं याच्या बापाचं ऐकून मायचं मुंडकं तोडलं होतं. बरोबर आहे ना. जमदाग्नी बाप, रेणुका माय, आणि त्याचं ऐकलं परशुरामानं, तोडलं मुंडकं रेणुकेचं. लक्ष्मीनं माधवबाबा विचार केला, पप्पाचं ऐकून मम्मीचा खून करतं ते बायको ठेवल का जिवंत घरात, कशाला विघ्न विकत घ्या, केलं कॅन्सल ते. हां पुढे शंकरराव आपले ते आता थोडंसं लवकर हां शंकराकडे आले. शंकराकडे बघितलं कैलासपती आहे, पती करायला हरकत नाही, कैलास ताब्यात आहे, पण फिरायला जायची हिंमत नाही का. शंकररावची मित्रमंडळी पाहिली. भूतवेताळ नाचती, भूतवेताळ सगळी मित्रमंडळी पाहिली. म्हणले ये केलं की आज. हा ना, असं करीत करीत 10ला 8 मिनिट कमी असताना भगवान विष्णूपर्यंत पोचते लगेच. आणि ते सौंदर्य पाहिलं माधव बाबा फार पागल झाले. हो राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार राजस राजा सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळ्या लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजय, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशन, ते सौंदर्य पाहलन लक्ष्मी पागल झाली. पुढून आली, विष्णुदेवानं पाठ फिरवली, पुन्हा पुढे आली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे आली. शेवटी सांगितलं, लक्ष्मी किती प्रयत्न केला तरी तुला अपेक्षित सुख नाही मिळणार, फार झालं तर माझ्या चरणाची सेवा मिळेल. एवढं ऐकलं आणि आनंदाला लक्ष्मीच्या पारावार नाही. तिच्या भाग्याचं वर्णन ज्ञानोबा राय करतात. अभिमान सांडोडी पांडवा सर्वस्वी करून सेवांती, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली.
पाय लक्ष्मीच्या हाती. मी आपली वेळ का घेतली? सगळं जग लक्ष्मीमध्ये सुख मानतं आणि लक्ष्मी त्याच्या पायात सुख मानते. म्हणून संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तुझे पायी सुख सर्व आहे. या सर्व शब्दातही मजा आहे. असत तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्ययत सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व. कारण संसारातलं जे सुख आहे डॉक्टर साहेब, ते सारखं राहत नाही. वाढत तर नाही, जो कमी कमी होतं, कमी कमी होतं. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, संसारामध्ये लग्न झाल्यावर 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलतीन पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघही बोलतात, अक्क कणेर ऐकतं. असं हो ना, ते सगळे माहिती आहे तुम्हाला. असं बिघड तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात, तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. आणि चुकून एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर आहे. म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे, मध्ये जर थांबलं तर मधलं पेटल जाग्यावर. अशी रागीट दृष्टी असते. इतकं बिघडत बिघडत जातं. संसारातलं सुख हे उतरत उतरत जातं. याच्या उलट परमार्थातलं हे पटत नसेल तर सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, पण त्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा, डोक्यात फरक झाला का? पागल झाला? उठला सुटला, झिंग 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 झिंग. गेलं का नाही? संपलं ना? 2च वर्षात कंटाळा आला सर्वांना. पण 700 वर्षे झाले आमचा वारकरी रोज सकाळी गळ्यात विना घेतला की रूप पाहता लोचनी. वर्षे 700 झाले तरी आनंद वाढत चालला, पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात इथे वाढत जातंय. सुख घडो घडी वाढू लागे, घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडी वाढ. बस तुझे पायी सुख सर्व आहे, म्हणून काही न मागो अनेक. जे लक्ष्मीलाही तिथे सुख झालं. म्हणून एकच संसार दुःखाचा असला तरी सुख आहे. ते कोणतं? आठवावे पाय विठोबाचे. महाभारतामध्ये 2 पार्ट्या, कौरवाची आणि पांडवाची, दोन्ही पार्ट्या. पुढे पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा पराजय, नाही नायनाट झाला फार ना. पराजय कोणीतरी राहिलं पाहिजे, कोणीच नाही दिवा लावायला. म्हणून सत्यमेव जयते. आपलं ब्रीदवाक्य काय? थोडा त्रास होईल, होईल त्रास, पण विजय ठरलेला आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. तुम्हाला पाठ आहे. सत्यमेव जयते.
विजय सत्याचा होतो, म्हणून विजय पांडवांचा झाला, कौरवांचा नायनाट झाला. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा वैकुंठ में जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर की निंदा मत करना किसी की. सच्ची बात कबीर की निंदा मत करना किसी की. सच्ची बात कबीर जी की निंदा करना मत किसी की. सच्ची बात कबीर जी की निंदा करना मत किसी की. कौरव पांडव दोनों भाई, सच्चा या झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. कौरव पांडव दोनों भाई, सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ में जावे, झूठा नरक में बैठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. युद्ध संपलं, कीर्तनात लगेच संपत, हा ना. विजय पांडवांचा झाला. हस्तिनापुरात आनंदाला पारावार नाही. आणि धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा, ब्राह्मण मंडळीचे मंत्रघोष डोळ्यापुढे चित्र आणा. ब्राह्मण मंडळीचे मंत्र चालू आहे. धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा, जय जयकार चाललेला. आणि जेव्हा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर कुंकुम तिलक धर्मराजाच्या कपाळावर जगाच्या बापानं भगवान कृष्णानं लावला. सर्वांनी जय जयकार केला. तेव्हा जे 4 भाऊ आहे, इथून चित्र दिसेल, मी सांगतो तुम्ही पहा. 4 भाऊ, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. आपला मोठा भाऊ राजा झालेला पाहला आणि जय जयकार ऐकला. 4ही भाऊ त्या सिंहासनाच्या पुढच्या मोकळ्या जागेत एकमेकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडू लागले. अर्जुन भीमाच्या गळ्याला बिलगून रडतोय. नकुल सहदेवाच्या गळ्याला बिलगून रडतो. का? हा दिवस पाहण्यासाठी आपण किती कष्ट सोसले, केवढे दुःखाचे डोंगर पाहिले, रडू आवरेना. तिकडे विधवा झालेली माय, पांढरेकेत झालेली माय कुंती लेकाला राजा झालेला पाहला आणि हुंदके देव देव रडत होती. पण या आनंदापेक्षा एका गोष्टीचं दुःख जास्त होतं. ए पोरे, शांत राहा तुम्ही. एका गोष्टीचं दुःख जास्त होतं की ज्याच्यामुळे हे सुखाचे दिवस आपणाला प्राप्त झाले, तो आपला पाठीराखा भगवान श्रीकृष्ण आता 4-2 दिवसात निरोप घेणार आहे. आणि खरंच तो दिवस उजाडला. रथ सज्ज केला भगवान कृष्णाचा द्वारकेला जाण्यासाठी. सगळ्या हस्तिनापुरात कळालं की भगवान श्रीकृष्ण जाणार आहे. जाण्यापूर्वी अगदी हे आपल्यासारखंच आहे. आपल्या घरातला कुटुंब प्रमुख मरण पावला म्हणजे ज्यांच्या सोबत जास्त जवळीकतेचं नातं आहे तो परिवार तेरवीच्या दिवशी सगळे पाहुणे गेले तरी जात नाही, एक दिवस जास्त थांबतो. आणि दुसऱ्या दिवशी
त्या सगळ्यांना एकत्रित बोलवून घेतो. त्या कुटुंबातला प्रमुख इकडे या सगळे. काय नाना, वडील गेले तुमचे, माणसं चांगली नाही, भावाभावाचं कसं बिघडल याची वाट पाहतात. आमची प्रार्थना आहे सगळ्यांना, भावाभावाचं एकमेकावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. काही कमी जास्त झालं तर आमचा सगळा परिवार अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे. येतो आम्ही. हा जसा व्यवहार आहे तसे भगवान श्रीकृष्ण पाचही भावाला एकांतात बोलावतात. रथ तर बाहेर उभा आहे. जाण्याच्या आधीची घटना. रडारड सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण गहिवरले आणि म्हणाले, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, जी प्रभु, इस्टेट का नतीजा जानते हो आप लोग अच्छी तरह. पूरे कौरव समाप्त हो गए इस्टेट के लिए. जी प्रभु, तो मेरी एक प्रार्थना है, इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. कुछ कम ज़्यादा हुआ तो मुझे संदेशा पहुंचाओ. आधी रात ये द्वारकाधीश आपके लिए तयार है. चलता हो म्हटल्याबरोबर लेकरापासून माय बाजूला होते ना, तशी पांडवाची अवस्था झाली. सगळे पाचही भाऊ वक्सा बोक्षी रडू लागले. आता डॉक्टर साहेब, आत्याला भेटायचं ना, हा प्रसंग लक्षात घ्या. आत्या तिकडे बसलेली होती, दृश्य पाहत होती. माझा कृष्ण चालला, माझ्या लेकराचा पाठीराखा चालला, याच्यामुळे जिवंत राहिले माझे पाचही पोरं. आणि आधीच रडणं सुरू झालं. भगवान कृष्ण आत्याजवळ आले, पायावर डोकं ठेवलं. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. चलता हो बुवा. माधव बाबा रडू लागली कुंती. आत्या रडू नको. पाचही भावाला काय सांगायचं ते मी सगळे सांगितलं. रडू नको आत्या. मग तर कुणके देव देव. आत्या जन्मभर रडली. आत्या जन्मभर रडली. आता तुझा थोरला राजा झाला, सुखाचे दिवस आले. आता रडू नको आत्या. आता खूप रडायला लागली. तेव्हा भगवान म्हणाले, आत्या मी आता द्वारकेला चाललो, प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, पण रडू नको. तेव्हा कुंतीनं पदर पसरला माधव बाबा देवापुढे. सगळे पाचही पांडव पाहतात, आमची माय काय मागते. कुछ देना चाहते हो गोपाल? हाँ, तो द्वारिका जाने के पहले पूरी दुनिया का दुख इस कुंती को जाके दे के जाओ भगवान. आणि मग देवच रडायला लागले. काय मागतेस आत्या? अरे जन्मभर दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगलेस, मी साक्षीदार आहे आत्या. तू पृथू राजाची मुलगी, तुझं नाव पृथा. तुझ्या बापाचे मित्र होते कुंतीभोज राजे. कुंतीभोज राजाला तू आवडली. एवढी पोरगी माझ्या वटीत द्या म्हणले. म्हणून पृथू राजानं तुला कुंतीभोज राजाच्या वटीत दिलं. तिथं तुझं नाव कुंती ठेवलं, नाही तर तुझं नाव पृथा. अरे जन्म एकीकडे झाला, त्या लालन पालन दुसरीकडे झालं. त्यात तुझ्या बापाच्या घरी दुर्वास मुनी आणि त्याची तू सेवा केली. आत्या प्रसन्न झाले दुर्वास. काय पाहिजे ते माग. तू 6 मंत्र मागितले, दुर्वासाने दिले. कौतुकानं तू लग्नाच्या आधी कुमार वयात एक सूर्य मंत्र जपला. त्याचा परिणाम तुला मुलगा झाला. आणि मग तुला धक्का बसला की कुमार वयात मुलगा झाला, मला कलंक लागला. आणि म्हणून त्याला पेटीत बंद केला. ती पेटी गंगेत सोडली. वाहत 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 चंपानगरीला गेली. तिथं अधिरथाला ती पेटी सापडली. त्याच्या बायकोनं राधेनं त्याचा सांभाळ केला, तो कर्ण. मग तुझं लग्न झालं आत्या.
तुला नवरा मिळाला तोही पंडू रोगी. बरं त्यालाही शाप होता, तू पत्नीला स्पर्श करशील मरून पडशील. त्याच्या मागचं एक कारण सांगतो 1 मिनिटात. त्याचं कारण किंदम ऋषी हरणाच्या वेशात आपल्या हरणीसोबत जंगलामध्ये प्रणय क्रीडा करत होते. किंदम ऋषी आणि राजा पंडू शिकारीला गेला होता. आणि जेव्हा बाण मारला त्या हरणाला, तो किंदम ऋषी होता हरणाच्या रूपात, मरून पडला. पण त्यानं शाप दिला, माझ्या हरणीसोबत प्रणय क्रीडा करताना मला मारतोस, तुला शाप आहे, तुझ्या पत्नीला स्पर्श केला तरी मरून पडशील. हा पंडू राजाला शाप. म्हणून पंडू राजापासून मुलं झाली नाही. तर थोडंसं बाजूला जातो, म्हणजे इथंच आहे मी आता, महाभारतात गेलो तर सांगतोच थोडंसं. पंडू राजापासून मुलं झाली नाही कारण हा दुर्योधनानेच मुद्दा निर्माण केला मीटिंगमध्ये. भगवान श्रीकृष्ण आलते ना शिष्टाईला, त्यांना अर्ध राज्य द्या. कशाबद्दल? कशाबद्दल? त्यांचा वाटा नाही का? हो, पण पांडव असते तर, दुर्योधन म्हणतो, ते पांडव असते तर आम्ही त्यांना अर्ध राज्य दिलं असतं. ते पांडवच नाहीत. इथून सुरुवात. म्हणजे माझ्या चुलत्यापासून झालेच नाही, पंडूपासून जर झाले नाही तर पांडव कसे? मग हे कसे झाले? कुंतीनं 3 मंत्र जपले देवा, त्याचे 3 झाले, भीम, धर्म, अर्जुन. आणि माद्रीनं 2 जपले तर 2 झाले, नकुल, सहदेव. बरं मग कुंतीच्या मंत्रापासून झालेले 3, त्यांनी स्वतःला कौंतेय म्हणावं. आणि माद्रीपासून झालेले 2 यांनी माद्रेय म्हणावं. पांडव एकही नाही, 2 माद्रेय आणि 3 कौंतेय. मग काय करतो देवा? जे कौंतेय 3 आहे त्यांनी आपल्या मामाला, कुंतीच्या भावाला, कुंतीभोज राजाला इस्टेट मागावी. आणि हे माद्रीचे 2 आहे माद्रेय, त्यांनी माद्रीच्या भावाला मद्रा शल्लेला संपत्ती मागावी. इथे तोंड खुपसायचं कारण नाही, कारण चुलत्यापासून झाले नाही. म्हणून थोडंसं बाजूला गेलतो. आता पुन्हा आलो आपण. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आत्या दुःखाचे डोंगरच्या डोंगर सोसलेस तू. पंडू राजा त्यालाही शाप. तू 3 मंत्र जपले तर तुला 3 झाले, धर्म, भीम, अर्जुन. माद्रीनं 2 जपले तर 2 झाले, नकुल, सहदेव. जंगलामध्ये गेल्यावर लक्षात राहिलं नाही पंडू राजाच्या, शाप लक्षात राहिला नाही जंगलात, आणि माद्रीला स्पर्श केला. परिणाम, राजा शापामुळे मरून पडला अरण्यात. आणि जेव्हा पंडू राजा मेला, डॉक्टर रडायला कोण? ते 5 लेकरं भोवताल झाले प्रेताच्या, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि या 2. आणि रडारड चालली आत्या. शेवटी माद्री तुझ्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, ताई रडू नको, नवरा मारायला कारणीभूत मी आहे. माझ्यामुळे मेला नवरा, मला स्पर्श केला म्हणून मेला. याचं प्रायचित्त मी घेते, याच्यासोबत सती जाते, पण एका अटीवर, हे माझे 2 चिमुकले नकुल, सहदेव तुझ्या वटीत देते. याचा सांभाळ कर. आणि माद्री सती गेली. अरे भर तारुण्यात तुझा नवरा मेला आत्या, 5 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली. मी साक्षीदार आहे आत्या. तुझे 5 मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करायचे. तुझ्या लेकरांना जहर पाजून मारण्याचा प्रयत्न केला. तुझ्या लेकरांना लाक्षागृहात पेटवायचा प्रयत्न केला. तुझ्या कुलवान सुनला द्रौपदीला या बैमानाने भर समाजात नग्न करण्याचा प्रयत्न केला. एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस आत्या. आता थोरला राजा झाला, दिवस सुखाचे आले, जाताना काही माग म्हणतो, पुन्हा दुःखच मागते. सच कहू भगवान,
अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती। रात दिन मैंने तुम्हारा भजन किया क्योंकि मैं दुखी थी, और सुखी बन जाओगी तो मेरे भगवान को भूल जाओगी। और ये भी सुनो भगवान, क्या जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है। तेने होया सर्व संसार सुखाता, तेने होया सर्व संसार सुखाता, तेने होया सर्व संसार सुखाता, तेने होया संसार सुखाता, तेने होया सर्व संसार सुखाता, तेने होया सर्व संसार, तेने होया सर्व संसार सुखाता, संसार सुखाता, न लगे दुखाता, न लगे दुखाता, लेश काही तेने होया सर्व संसार सुखाता, तेने होया सर्व संसार सुखाता, न लगे दुखाता, न लगे दुखाता, लेश काही संसार सुखाता, संसार सुखाता। म्हणून माधव बाबा ही कथा कीर्तन कशासाठी आहे? आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी। लक्षात घ्या, वजावाक्या शिका। या माता भगिनींना माझी प्रार्थना आहे, थोडं काही मनाविरुद्ध घडलं की लगेच रॉकेलचा डबा, रोगोरची बाटली, रेल्वेचे रुळ, कोरडी विहीर। अरे याच्यासाठी मिळाला का नरदेह? आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना, समजा पती ऑफिसला गेला, मुलं शाळेला गेली, गावात नाही कोणी, त्या मावशीनं निर्णय घेतला आज जीवन यात्रा संपवायची। आतून लावली कडी, रॉकेलचा डबा जवळ आहे, आनंदराव हातात काडीपेटी, आता रॉकेल वतून स्वतःचं जीवन संपवणार, तिलाही आमचे संत थांबा मावशी, मरायचं आहे ना? हो महाराज, मग 2 मिनिट द्या आम्हाला, सांगा ना। मरायच्या आधी रामायण उघडा। उघडलं तिनं, त्यातला वनवास काढा मावशी, काढला। सीता वाचा, आणि तिनं वाचायला सुरुवात केली माधव बाबा। पिता जनक जग विदित प्रभाऊ, सखा सुरेश ससुर रघुराऊ, रामचंद्र पति सोबय देही, सोवन मही विधि बामन के। सीता माई वाचायला सुरुवात केली। कोण आहे सीता? राजा जनकाची लेक आहे, राजा दशरथाची सून आहे, आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे। हे तर मान्य आहे ना? यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा बरं। तिचा बाप कोण आहे? राजा जनक। तिचा सासरा स्वर्गात जर गेला तर इंद्र उतरायचा खाली आणि हात धरून आपल्या आसनावर बसवायचा। हे वजन स्वर्गात होतं, ज्या दशरथ राजाची सून आहे ती, आणि ब्रह्मांडाच्या धण्याची पत्नी आहे। काय झालं? तिला 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं जंगलात झोपावं लागलं। हे वाचत असताना या मावशीच्या लक्षात येईल, पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं तिच्या मानानं। तिच्या मानानं एक नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही देवा। आपोआप रॉकेलचा डब्बा बाजूला, वजा बाका शिका। म्हणून कीर्तन कथा आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी आहे। आताच आपलं महाभारत तुमच्या पुढे उभं केलं मी। तिच्या मानाने कुंतीकडे पहा, तरी तिनं सांगितलं शेवटी, जिस दुख में तुम्हारी याद आती है भगवान, वो दुख नहीं सुख हो जाता है। तेने होय संसार, तेने होय सर्व संसार सुखाचा, दुःखाचाच असणारा संसार भगवंताच्या
नामचिंतनानं सुखाचा होतो. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कारण नामचिंतनानं चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीनं आणि मग सद्विचार. तुम्ही पहा, हे सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. असलेली संपत्ती विपत्ती सुखदुःखाला कारणीभूत नाही. जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? याचं कारण आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथं मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी. दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे मनाची प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. विचार करा, प्रापंचिकाने आपल्यापेक्षा स्थिती ज्याची खालावली त्याचा विचार करा. पारमार्थिकानं आपल्यापेक्षा स्थिती उंचावली त्याचा विचार करा, मग समाधान. अरे मी 5 मिनिट देवाचं नाम घेतो सकाळी तर मला एवढं समाधान, हे तर 1 तास घेते म्हणतात, यांना केवढं समाधान. असं उलट कवेलू घरवाल्याने बिल्डिंगवाल्याचा विचार केला तर दुःख आहे. त्यानं फुटपाथवर झोपणाऱ्याचा विचार करावा, मग समाधान आहे. ज्याच्या पायात चपला आहे त्यानं सायकलवाल्याकडे पाहू नये, तोंडच उतरतं त्याचं. का रे, चेहरा उतरला, या पायात तर चपला आहे. तो म्हणला मला तरी होत्या का, आता चालल्या कीर्तनातून चोरून. लेका फुकट भेटल्या तरी तोंड उतरलं, हे गेलं सायकलवालं. मग त्यानं अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं, देवाचे आभार मानावे. देवा, हे पाय पोळत चाललं डांबरीला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, तुटक्या का होईना चपला मला दिल्या, असा विचार जिथे आहे. म्हणून विचारा वाचून न पविजे समाधान. एक ते पाठच आहे तुम्हाला, जगी सर्व सुखी. बस पाठच. अरे पण उत्तर त्याच्यातच आहे. म्हणून आमच्या संस्थेमध्ये व्याकरण शिकवल्या जातं. तर गेले हो सगळे, नथुसिंग बाबा गेले, भाऊसाहेब गेले, विठ्ठल बाबा गेले, निकम बाबा, वैद्य बाबा, आमचे मोठे बाबा गेले. तेव्हापासून सगळी संस्था उदास झाली महाराज. मोठे बाबा, जर कोणी आम्हा साधकांना विचारलं माय कशी असावी, तर आम्ही उत्तर द्यायचो आमच्या मोठे बाबा सांग. बस करी लाभावी न प्रीती. सगळे गेलं. असं गेलेले येत नाही, पण त्यांच्या आठवणी येतात. हा, तिथे सांगत होतो मी, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे.
इथे जो खालच्या लाईनमध्ये विचारी आहे तिथे पूर्णविराम द्यायचा आणि कोण आहेला प्रश्नचिन्ह की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न झाला. विचारी म्हणजे पुन्हा कोणाला विचारायचं नाही. जीवनामध्ये जो विचार करतो त्या व्यक्तीला म्हणतात विचारी. आणि तो विचारी सुखी आहे, नाही तर मना तू शोधून पाय. विठ्ठल असू द्या दुःखाचा, पण त्याच्यात जर भगवंताचं भजन होत असेल, त्याचं विस्मरण होत नसेल. अरे साधूही जेवण करतो आणि राजाही जेवण करतो, पण फरक काय आहे? राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. डायनिंग टेबलवर पायात जोडे तसेच राजाच्या, हातात सिगरेट, बाटली म्हणजे ते 90 नाही म्हणत मी, बिस्लरी. एका हातानं जिलेबी तोडतं दातात धरून आणि एका हातानं झुरका मारतं विडीचा, जोडे पायात. राजा खाय बर्फी पेड़ा जिलेबी मंगाए के, और साधू खाय रुखा सुखा भोग लगाए के. विसर नाही देवाचा, भोग लगाए के. आमचा फाटक्या कपड्याचा वारकरी, खांद्यावर पताक पागोट तांबडं फाटकी बाराबंदी धोत्र गाठी गाठीचं, तुटक्या वाहना ज्ञानबा तुकाराम म्हणत चाललं पंढरीचं, पंढरीहून आळंदीला. असं करीत करीत ते महिन्याची वारीन मग नीरा नदी लागली. सकाळची वेळ त्याच्यात आंघोळ केली, दगडावर बसलं, तिथल्या नित्यनियम उरकला. भूक लागली होती म्हणून पडशीतली भाकरी काढली माधव बाबा आणि त्या जर्मनच्या ताटात टाकली. तर ताटानंच आवाज दिला. मग भाकरी कशी असेल? अगदी वाळल्या लाकडासारखी होऊन गेली ती भाकरी, ताटात टाकली. आता त्याला नाही दात, म्हातारा वारकरी, भाकरी चावत नाही. मुक्तीकर निर्यातलं पाणी वतलं, मुरू दिली, त्याचा काला केला, त्याच्यात तुळशीचं पान घातलं आणि तिथूनच पंढरपुराकडे पाहून डबडबल्या डोळ्यानं प्रार्थना केली, पांडुरंगा या जेवायला. तहाने भुके चित्ते, सदा देवा आठविती, सदा देवा आठविती, सदा देवा आठविती, सदा देवा आठविती. भुके सदा देवा आठविती, सदा देवा तहाने भुके चित्तीन सदा देव आठविती. भाकरी वाळलेली आहे पण देवाचा विसर नाही. देवा या जेवायला. जिस दुख में तुम्हारी याद आती है भगवान, वो दुख नहीं सुख हो जाता. घेई न तयासी सोपे घेई न तयासी सोपे सुख, 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 घेई न तयासी सोपे सुख.
लक्षातच नाही. याच अभंगातलं तिसरं चरण वाटत. बरोबर बरोबर वेल्डिंग केलं ते. येथील तयासी सोपे आहे सुख बोलेले मुखे नारायणे. 10:30 वाजले माधव बाबा. अजून महाराष्ट्रभर मला वन्स मोरच चालू आहे. 11 वाजले तरी कोणी म्हणत नाही याचं बंद झालं पाहिजे. पण मी टिकलो पाहिजे ना. हा ना. प्रेमच आहे सर्वांचं. आताच माधव बाबाच्या घरी बराच वेळ बसलो. महाराज प्रवास कमी करा. आजच्या दिवस कनेऱ्याला या पण उद्या बस. आत्मीयतेचं बोलताय, प्रेमाचं बोलणं आहे. तुमची गरज आहे महाराष्ट्राला. त्यांचं अंतकरण बोलता येते. हां बस. तो काही नाटक नाही. असं मी वेळ सांभाळतो तंतोतंत. बरं का आनंदराव. एकदा सांप्रदायपूर्वक भजन घेऊ आपण. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले हे हात घ्या, हात घ्या. माय बहिणी काही हरकत नाही. तुम्ही मुक्ताबाई आहे सगळ्या. अशा वास लाजायचं नाही. हे हात घ्या सगळे. असं सगळ्यांनी हात वर करा ज्यांना ज्यांना आहे. हा आणि एका तालात बारकुमाई घ्यायची का शेवट नाही. शेवटची नाही म्हणायची आता. अजून अभंग पूर्ण व्हायचा आहे ना. लवकर म्हणा. घ्या 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 लवकर. संसार आलिया. पुढचं नंतर म्हणा. पहिलं एक सूक्त म्हणा. संसार आलिया एक सुख है. संसार आलिया एक सुख है. एक सुख है. आलिया एक सुख है. संसार 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 आलिया एक सुख
संसारालिया एक सुखा हे आठवावे पाय विठोबाचे परिणाम तेने होय सर्व संसार सुखाचा किती सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही इतका सुखाचा वास्तविक संसार सुखही देत नाही डॉक्टर साहेब दुःखही देत नाही तो आहे तसाच आहे पाटलाच्या बैलाचा कासरा पडला रस्त्यात मंद अंधकार ज्याला संध्याकाळ म्हणू आपण एक व्यक्ती आला म्हणला काय उन्हाळा तापला या भागात जमीन आडवी फाटली भेग जमिनीला समजून त्याच्याहून गेला निघून दुसरा आला 20 फुटावर थांबला म्हणला इथं माधव बुवा म्हणत होते जपून जात जा मोठं जनावर आहे आज तर रस्त्यावर उभा आहे हालत सुद्धा नाही म्हणला तसाच पळत वापस गेला नंतर 2 मिनिटांना तिसरा आला म्हणला राजाची स्वारी या रस्त्यानं गेली कोणाचा तरी अमोल किमतीचा नवरत्नाचा हार तुटून पडला दृष्टांत संपला ज्याला कासरा नवरत्नाचा हार वाटला त्याला सुखाचा साप वाटला त्याला दुःखाचा आणि भेग आहे असं वाटलं त्याला सुखाचाही नाही दुःखाचाही नाही म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात नेना आणि चतुरा हार निळयाची दुसरा सर्पत्वे झाला येरा सुखा लागे तो आहे तसाच आहे हे नसल पटत तर एका वर्गात 40 विद्यार्थी 40ही पास झाले आनंदराव 40ही झाले पास त्याच्यातलं 20 नंबरचं रडतच आलं मायबाप म्हणले नापास झाला का रे नाही पास झाला ना हो मग रडतो का 19 पोरं पुढे गेले आई म्हणजे 20वा नंबर आला 20वा नंबर आला रडत बसलं 5 मिनिटांनी शेजारचं आलं
पेढे घ्या पाटील, पाटील पेढे घ्या. बापांना इकडे, हा तुझ्याच वर्गात ना, हा तुझा नंबर रे बाळा 21. आता बापाचं डोकं चाललंय ना, का रे हा तुझ्याच वर्गातला विद्यार्थी 21 नंबर येऊन पेढे वाटून लेका 20 असून रडतो. मला दुःख झालं पप्पा. कशाच? 19 पोरं पुढे गेल्याचं. तू रे? आनंद झाला पाटील. कशाचा? पठ्ठ्यानं 19 मागं टाकल्याचा. नंबर तिथंच आहे, फक्त हे मागं पाहते ते पुढं. घेतील तयासी सोपे आहे सुख, 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 घेतील तयासी सोपे आहे एवढं लक्षात घ्या. दृष्टीचा बदल आहे. नाही तर 20 नंबर येऊन रडतं आणि 21 असून पेढे वाटतं. का ते मागं पाहत, हे पुढं पाहत. घेतील तयासी सोपे आहे सुख. तसंच संसारात बस तसंच आहे. सोपे आहे सुख. दृष्टीचा बदल आहे. दृष्टी ते टांगेवाला एका साधूच्या पाया पडला. महाराज 3 दिवस झाले हो, चूल पेटली नाही. का? माझं घोडं वाळलं गवत खात नाही, हिरवं मिळत नाही, त्यामुळे टांगा ओढत नाही, प्रवासी मिळाले नाही, पैसे नाही, म्हणून चूल पेटली नाही, लेकरं उपवाशी आहे. साधू म्हणला तुझ्याकडे वाळलं गवत आहे का? अहो वाळलं गवत आहे पण तोंड लावत नाही ते घोडं. काळजी करू नको. त्याला पारोळ्याला नेला साधूनं, चष्म्याच्या दुकानात टांग्यावाल्याला, आणि हिरव्या काचाचा चष्मा घेऊन दिला. सप्रेम भेट टांगेवाल्या. याचं काय करू? हा चष्मा घोड्याला लाव, नाही तर तूच घेशील लावून. डॉक्टर साहेब, टांगेवाला घरी आला, चष्मा लावला घोड्याला हिरव्या काचाचा आणि वाळलं गवत टाकलं घोड्यापुढं. घोड्यानं त्या चष्म्यातून गवत बघितलं, हिरवं गार दिसलं. घोडा म्हणला लेका मालका 3 दिवस संप केला, आला का नाही जाग्यावर? आणला का ना हिरवा चारा? लेका घोड्या चारा जुनाच आहे. बस घेती विठ्ठल. बदल दृष्टीचा आहे. 21 वालं मागं पाहत, टाकले 19 पोरं मागं, घ्या पेढे. 20 वालं पुढं पाहत, गेले 19 पुढं, बसलं रडत. घेतील तयासी सोपे आहे सुख. थोडंसं रामायणात जातो भाऊ, लगेच बाहेर येतो. 15च मिनिट आहे राजा. थोडंसं. हनुमानजी लंकेत सीतामाईच्या शोधार्थ फिरत होते. सर्व पाठ आहे तुम्हाला. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिरासारखं वाटायचं, म्हणून मंदिर समजून हनुमानजी आत जायचे, पण आत मल्ल युद्ध, मदिरा प्राशन, मॉज भक्षण बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहात अगणित जोधा. हे लंकेतलं सांगतो. पहाटेपर्यंत फिरले हनुमानजी, सीतामाईचा शोध लागला नाही. पण पहाटे मात्र एक घर असं दिसलं, हरिमंदिरतः भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा,
भिंतीवर चित्र धनुष्य बाणाचं आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. मारुतीरायाने पाहिलं लंकेत एकच घर बिभीषण बाबाचं. पहाटेच्या वेळी रामा युद्ध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की. आनंद हो ना, तिथलं सांगतो मी तुम्हाला, गोड वाटतं पण तिथलं सांगतो. आनंद झाला, आनंद होणारच ना. अख्ख्या लंकेमध्ये एकच वृंदावनवालं घर बघितल्यावर काय वाटलं असेल. मी असं विचारतो, 2 मिनिट बाजूला जाऊ, बाजूला म्हणजे इथंच थांबतो मी. पण मुलगा अमेरिकेला आहे आणि तो सारखा आपल्या वडिलाला म्हणतो, वारकरी वडील एकदा तरी अमेरिकेला या बाबा, एकदा तरी अमेरिकेला या. बाप म्हणला तिथं काय आहे रे, विठ्ठलाचं मंदिर आहे का चंद्रभागा आहे. नाही, ते अमेरिका बघायला या बाबा. हो नाही, हो नाही, हो नाही करता करता माधव बाबा बापानं होकार दिला. पण अट घातली, येतो भाऊ, पण माझ्या पोशाखातील गुडघ्याच्या वर धोत्र माझं, बाराबंदी, पागोट, ते मोठं चंदन, इथं मुद्रा, 2 माळा तुळशीच्या आणि भगवी पताक खांद्यावर राहील. या पोशाखात मी अमेरिकेला येईल. नाही तर तू जर म्हणत असशील पप्पा बरमोडा घाल, काय सांगताय. तो मला बाबा तुमच्याच पद्धतीनं या. इथल्या मुलांनी बसवून दिलं. 10 तासाचा प्रवास, खांद्यावर पताक घेऊनच म्हातारं बसलं विमानात. ते सगळे तांबडे होते लोक विमानातले, ते सगळे याच्याकडेच पाहत होते 10 तास. याचं विठ्ठल विठ्ठल चालू. तिथं गेल्यानंतर मुलगा विमानतळावर घ्यायला आला. मुलगा सात्विक होता, बापाची जाणीव ठेवणारा होता. आणि एवढ्याच विमानतळावरच्या मोठमोठ्या लोकांच्या समोर मुलानं आपल्या जन्मदात्या बापाला साष्टांग दंडवत गहिवरून गेला. बाप गहिवरून गेला, कवटाळून घेतलं मुलाला. इतक्यात भारतातून म्हणजे महाराष्ट्रातून 1 महिन्यापूर्वी एक वारकरी गेला होता, त्याचा मुलगा सोडायला आला होता आणि तोही या पोशाखात होता. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, पागोट, 2 माळा तुळशीच्या आणि मुद्रा. ओळख नाही, महाराष्ट्रातलेच वारकरी, पण हे जळगाव जिल्ह्यातलं आणि ते कोल्हापूर. ओळख नाही, पण यानं त्याची पताक बघितली, त्यानं याची पताक बघितली अमेरिकेच्या विमानतळावर. ओळख नसताना हे दोघंही एकमेकाच्या जवळ आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगुंजे रडणं सुरू केलं. माझ्या पांडुरंगाची पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो, तिथल्या अध्यक्षेच्या भेटीमध्ये जो आनंद नाही तो दोघाला एकमेकाच्या भेटी. माझे या जातीचे बस बस. तसं हनुमानजीचं झालं, इथून फाटा फुटला होता आपला. तसं हनुमानजीचं अख्खं नगर राक्षसाचं आहे आणि वृंदावन तुळशीचं. आनंद झाला, आनंद झाला, पण शंकाही आली. कारण वृंदावन तुळशीचं असलं म्हणजे घरात वारकरीच असतात असं डोकं चालवायचं नसते. काही काही माणसं तर बंगल्यापेक्षा वृंदावनला भारी बांधतात. ओटा मोठा, तुळस हिरवीगार. एवढ्याहून समजायचं नाही की आत घरात सगळे माळकरी आहे. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान जी है, हनुमान जी. लंका निशिचर निकर निवासा, बरोबर आहे. लंका निशिचर निकर निवासा, इहा कहा सज्जन कर बासा, मनमय तर्क करे कपिला गाते समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषणजी जागे झाले. राम राम ते सुमिरन कीना. 2 साधूचं मिलन झालं. आता पुढचं ऐका.
पहिल्या भेटीमध्ये हनुमानजीनं बिभीषणाला विचारलं, बिभीषणा पूर्ण नगर बघितलं, सगळे राक्षसाचं आहे, हो, तू एकच हबप आहे, हो, म्हणले का तू काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरीचं पारायण हे कसं चालतंय रे, म्हणजे तू एकटा बुवा याच्यात कसा राहतो. बिभीषणजीचे उद्गार आहे, सुनहु पवन सुत रहनी हमारी, जिमी दशनन मह जीब बिचारी. या नीट ऐका, दशनन मह जीब बिचारी. मारुती राया दातात जीभ राहते का नाही, तसा एकटा बुवा या राक्षसात राहतो बाबा. अरे तू भाग्याचा आहे काय, दातात जीभ हे भाग्याचं लक्षण आहे का हो. हे 32चे 32 दात एकट्या जिभेवर टपलेले आहे. दात म्हणतात जिभेला श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बघितला की वळ 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 करते, कडकडून चावा घेतला कोण्या कोर्टात जाशील. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय एक बार काटे तेरी फिर्याद कहाँ जाय. जीभ म्हणाली माझ्या एकटीच्या नादी लागू नका, 32चे 32 गैरहजर करील. आणि तसंच घडतं. मी म्हणतो गुन्हेगाराला शिक्षा हा न्याय आहे की नाही. मग शिव्या द्यायचा गुन्हा कोण करतंय, जीभ का दात. बिना दाताचं म्हातारं व्यवस्थित शिव्या देतं, म्हणजे दाताशिवाय शिव्या देता येतात. शिव्या द्यायच्या कामावर जीभ असते, पण शिव्या देऊन झाल्यावर ज्याला शिव्या दिल्या ते काय म्हणतं, दातच पाडील. आता काय गुन्हा आहे गावाची दाताचा. म्हणून जीभ म्हणाली, जीभ कहे दंतन को तुम 32 में अकेली माय एक बार टेढ़ी चली तो 32 ही गिर जाय. आणि माझं असं राहणं आहे मारुती राया, जिमी दशन जीभ बिचारी, दातामध्ये जिभेचं, तसं माझं या राक्षसात बुवाचं. तर तू भाग्याचा आहे. म्हणजे मला हे सांग, जीभ पडती का दात, प्रश्न विचारला हनुमंतानं बिभीषणाला. दात पडते का जीभ पडते. म्हणले नाही दात पडतात भाऊ, जीभ नाही पडत. मग तेच सांगतोय तुला, उद्या माझा राम राक्षस रूपी दात पाडणार आहे आणि माझा जीभ रूपी बिभीषण अख्ख्या लंकेचा राजा होणार आहे. मी का सांगतो, इतके वर्षे स्वतःला दुःखी समजणारा पण दृष्टी बदलून दिली मारुतीरायाने, एका मिनिटात सुखी झाला. घेतील तयासी सोप्या, घेतील तयासी सोप्या, घेतील तयासी सोप्या, घेतील तयासी सोप्या. बोलिए मुखे नारायण, बोलिए मुखे नारायण, बोलेले मुखे नारायणे, नारायणे मुखे बोलिले. कुठं, श्रीमद भगवद्गीतेमध्ये. अर्जुना संसार वाईट नाही, पण कसा करायचा सांगा ना देवा. पद्मपत्र मी वांबसा, अंबसा ई व पद्मपत्र, म्हणजे कमळ पाण्यात असते तसा संसार कर, मग तुला अजिबात दुःख होणार नाही. हे कुठं गीतेत सांगितलं, म्हणून शब्द आहे बोलेले मुखे नारायणे. मग संसार करूनही परमार्थ करता येतो, एवढं सोपं तुम्हाला सांगितलं असतानाही तुम्हाला का पटत नाही. सांगितली सोय करुणा सागरे, सांगितली सोय करुणा सागरे, सांगितली सोय करुणा सागरे, सांगितली सोय करुणा सागरे. तुम्हा का हमरे नावा
सांगितली सोय करुणासागरे. देवाला करुणासागर म्हणतात. कारण सागर का याचं कारण काही करुणेचे ओढे आहे, काही करुणेच्या नद्या आहे आणि हा करुणेचा सागर आहे. ओढ्याला पाणी असतं पण काही तास शेतकरी पेरणी करून आले, ओढा असा वाहत होता, कारण थोडाच वेळ पाणी टिकतं पण पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा पलीकडे जाऊ देत नाही. हे पहा पहिलवानाचं चालणं कसं असते, खाली मान घालून. आणि टीबीचं पेशंट छाती काढून तिन्ही बटना उघड्या ठेवतं. छातीच नसते तिथं, बोर्ड लावावा लागतो. पूर्वी इथे छाती होती. तर ज्याला विचारलं ना, अरे क्यों रे भाई सीना निकाल करके चल रहे, बोले इसलिए चलता हूँ कि मेरा भाई पहलवान. काही कारण आहे? तुम्ही विंचून साप पाहिला का? नगभर विष आहे तर आकडावर विंचवाचा, 1000 पट जर मान खाली. एखाद्या वेळेलाच विंचून नांगी टाकतो. कधी? पाल बघितल्यावर. पाल खाते विंचवाला, पण पालीने जर कोंबडी बघितली तर पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पळत पळत पालीचं शेपूट ढकलून नेली उकरड्यावर. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. आपल्याला काय माहित नाही रे बाबा. पण विष भार सहज गर्व नायाती वासुकी. तसा ओढा नदी परवडली पण ती जाऊ देत नाही पट्टीच्या पोहणाऱ्याला पलीकडे. हे 2 शेतकरी आले पेरणी करून, म्हणले का रे पलीकडे जाऊ दा. म्हणला काय अर्धा तास पाणी टिकल रे. गप्पा झाल्या डॉक्टर साहेब इकडच्या तिकडच्या, काय पेरणी केली वगैरे सगळं झालं. आणि मग म्हणले आतापर्यंत चिलीम झाली असते रे चिलीम. मग अन्न कोणी नाही म्हटलं. चिलीमीची तयारी सुरू झाली. त्यानं चिलीम काढली, त्यातला खडा काढला, खडा पुसून काढला, काडीनं ते चिलीम फुंकर घालून स्वच्छ केली. मग त्याच्यात खडा टाकला, मग तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं दाबला आणि मग त्याला खाली कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ती वलसर करून आणायची असते. म्हणून यानं सांगितलं त्याला शापी भिजून आण वड्यातून. तर ते वलसर करून पिळून थोडी लावायची. डबल का? जोरात ओढल्यानंतर धूर घशात जाऊ नये, तंबाखू फिल्टर होऊन धूर पोटात जावा म्हणून डबल का गुंडाळतात, डबल फिल्टर. ते तेव्हापासून हा गेला न भिजवताच आला. म्हणले शापी भिजवली का नाही? मला थेंब नाही वड्यात, तर भिजव कुठं? हा ओढा. तसं काहीची करुणा ओढ्यासारखी 2 तास बस असे करुणा 2. पण काहीची करुणा नदीसारखी. नदीमध्ये चढ उतार आहे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी होतं. तशी काहीची करुणा श्रावण महिन्यात वाढते आणि भाद्रपदात उतरते. माझं खोटं असेल तर श्रावण महिन्यामध्ये खेड्यातली कोंबडी पहा, मुलाबाळासह सुरक्षित, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, मध्ये छाती काढून पुढे पाहते, मागं पाहते, मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण महिना संपला आणि भाद्रपद लागला की उकिरड्यावर एकटी कोंबडी दिसेल. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं गेले आणि श्रावण झाला संपला. आता तुम्ही, माझाही नंबर लागतो गणपती उठल्यावर. हे आमची करुणा नदीसारखी. श्रावणात वर जाते आणि भाद्रपदात खाली येते. पण समुद्रासारखी करुणा देवाची. कधीही जा, उन्हाळ्यात पावसाळ्यात रात्री दिवसा समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसा भगवान पूर्ण करुणेनं भरलेला. सांगितली सोय करुणा सागरे. करुणेचा सागर असणाऱ्या परमात्म्यानं एवढं सोपं सांगितलं तरी तुम्हाला का पटत नाही? तुम्हा काहो बरे न वाटे ते. सोपं सांगितलं, संसार करा, सुखे करावा संसार, परीनं सांडावे दोन्ही वार म्हणजे आषाढी कार्तिकी. हे तुकोबाराने सांगितलं. तुम्ही म्हणता बोलियेले मुखे, हो बोलियेले मुखे देवाने सांगितलं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे देवाचे उद्गार आहे. सांगत असे गुज पांडुरंग. मग एकंदरी संसार करूनही परमार्थ करता येतो, एवढं सोपं सांगणारा भगवान म्हणजे त्यानं जगावर केलेले उपकार आहे. तू का म्हणे तेणे उपकार केला, 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 तू का म्हणे उपकार केला, तू का म्हणे तेणे उपकार केला, तू का म्हणे उपकार केला. भोळ्या भाविकाला तारावया, भोळ्या भाविकाला
वया तेने होय सर्व संसार सुखाचा तेने होय सर्व संसार सुखाचा होया भाविकारा होया भाविकारा तेने होय सर्व संसार सुखाचा तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुखाचा लेश काही लगे दुखाचा लेश काही का न लगे दुखाचा लेश काही न लगे लगे दुखाचा लेश काही न लगे दुखाचा न लगे दुखाचा न लगे दुखाचा लेश काही न लगे दुखाचा न लगे दुखाचा लेश काही तेने होय सर्व संसार सुखाचा तेने होय सर्व संसार सुखाचा संसार सुखाचा सर्वांनी आपापल्या परीनं खूप सहयोग दिला, आनंद आला. सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, अतिशय सुंदर नियोजन. कीर्तनाची वेळ संपली आणि कीर्तनही संपलं तरी मला वाटत नाही अजून संपलं नाही, सुरूच व्हायचं आहे असंच वाटते. आनंद आहे. बरेच वेळ प्रयत्न केला पण ते आनंद आहे म्हणता म्हणता आनंदानंच आणलं मला इकडे. आणि मग घरी गेल्यावर कळलं की आनंदाचा बाप आमचा गुरुबंधू आहे, संस्थेच्या नातेसंबंधाने आमचा. ठीक आहे, आनंद आहे. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. मी तंतोतंत वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करतो. माधवबाबा त्या गावाला मी उशिराही जात नाही, घेतली तर तारीखही चुकवत नाही, नाही तर बसत नसेल तर मग एक घेतली मोठे भावांच्या याच्याबद्दल दवाखान्यात जावं लागलं. 1.5 महिना मग त्या पायासाठी अजूनही काही उभं राहून जमत नाही डॉक्टर साहेब. 1.5 महिना घातला तरी कमरेचं ऑपरेशन मणक्याचं. काय होईल ते होऊ द्या, फक्त बोलणं चांगलं असलं की मला लोक बसवतील. ते गेलं की झालं, मग कोणी चहाही देणार नाही, बसवणं तर लांब आहे ना. मग हे जाऊ द्या सगळे, पण एवढं पाहिजे मग जमते. शेवटी कोरोनाने प्रसाद दिला आम्हाला, पुन्हा त्याच्यात गेलो. त्याला झाला 1.5 महिना, पण तुम्हाला कळलं असेल, झालं, आलो पुन्हा वापस. तरी पण 1 मिनिट यासाठी घेतो, निष्काळजीपणा करून कोरोनाच्या बाबतीत नका, आताच नाही. मॉक्स वापरा, अंतर ठेवा, आपल्या संप्रदायातले नियम थोडे बाजूला करा. एकमेकाला आलिंगन देणे, डोकं पायावर घासणे अजिबात नका तसं करू आता. नाही, सर्वसामान्यापर्यंत लस पोचत नाही तोपर्यंत निष्काळजीपणानं राहायचं नाही. काळजी घ्या आणि सर्वसामान्यापर्यंत मेच्या शेवटी लस पोचणार आहे. म्हणजे मग आपली आषाढी यात्रा होईल. यंदाची आषाढी चुकू नये असं वाटत असेल तर हे नियम पाळा.
मी का सांगतो? टाळकरी महाराजांनी कीर्तनकाराजवळ यायचं नाही, श्रोत्यांनी यायचं नाही. तुम्ही जा तर सरकार परवानगी देत नाही, पण विरोध करत नाही. ते म्हणतं तुमच्या जबाबदारीवर करा. याचा अर्थ आहे आपल्याही जबाबदारी आहे, आपल्यासाठीच त्यांची तळमळ आहे. म्हणून कीर्तन संपल्यानंतर उठून आपापल्या घरी जाणे, मी तुम्हाला नमस्कार, तुम्ही मला नमस्कार, हे नियम आपण सगळ्या सांप्रदायिक मंडळीने सांभाळायचे आहे. हे आपल्यासाठीच आहे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल होईल. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक निवेदन देतील आणि संपला म्हटलं की इकडे कोणी यायचं नाही, टाळकऱ्यांनी नाही. त्यातला एक जरी माझ्याकडे आला की पुन्हा लागण सुरू होते पाया पडण्याची. सगळे नियम सांभाळा, हे आपल्यासाठीच आहे. थोडं अजून 1-2 महिने आपण ते काळजी घेऊ. हां ठीक आहे. तिकडे बरं आहे, अजून उत्तर प्रदेश, दिल्ली वगैरे तिकडे 24 तासात पेशंट नाही, मृत्यूची नोंद नाही. पण महाराष्ट्रात मात्र क्वचित महाराष्ट्र आहे. तेव्हा ही काळजी घ्या. तळमळ एवढ्यासाठी मी सांगितलं सर्वांना. ज्ञानेश्वर माऊली सर्व टाळकरी महाराज खाली बसले तरी चालेल, निवेदक निवेदन देतील. उठू नका कोणी, फक्त 2 मिनटं, जास्त वेळ घेणार नाही. रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा क्षीण गेला. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, सकल वारकरी संतांच्या आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ कणेरे, तरुण मित्रमंडळ, परिसरातील वारकरी मंडळ यांच्या अनमोल अशा सहकार्याने चालत असलेली आपली ही ज्ञानगंगा. आणि या ज्ञानगंगाच्या 3ऱ्या दिवसाचे कीर्तनकार आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक. गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्यांच्या आपल्या गावात आगमन व्हावं यासाठी आपण बरेच प्रयत्न केले, परंतु जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्याने या विठ्ठले कृपा केली. तो भाग्याचा दिवस आज या ठिकाणी उदवला आणि बाबांचं आगमन आपल्या गावाला झाली. खूप सुंदर अशा प्रकारचं बाबांनी मार्गदर्शन केलं. समस्त ग्रामस्थांतर्फे मी बाबांचे पुनश्च स्वागत करतो आणि भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा बाबांना उदंड आयुष्य देवो. बाबांनी बोलताना सांगितलं की जोपर्यंत इथपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यावर लोकांचं प्रेम आहे, पण याच्याही वरती गेलो तर बाबांचं म्हणजे लोकांचं प्रेम माझ्यावर राहणार नाही. परंतु मी भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला एकच विनंती करतो की ज्यांनी आपलं जीवन ज्ञानोबरायांना अर्पण केलं, ज्यांनी आपलं जीवन सद्गुरू जोग महाराजांना अर्पण केलं, त्यांना भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा कधी त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हे या धर्म व्यासपीठावरून सांगतो. आज वारकरी संप्रदायाचं नाव घेतलं म्हणजे सर्वात प्रथम रामरावजी महाराज ढोक यांचंच नाव येतं. कारण जोग महाराज संस्थेला 1 करोड रुपयाचा गेट आमच्या बाबांनी बांधून दिलेला आहे. बाबांचं कार्य हे ज्ञानोबारायांच्या शिकवणीप्रमाणे आहे. ज्ञानोबारायांनी जे आपल्या समाजाला सांगितलं तेच ज्ञानोबारायांचं कार्य, जोग महाराजांचं कार्य बाबांनी वाढवलं. असे असणारे आदरणीय गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांना भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा उदंड आयुष्य देवो
आणि अशीच भगवंताची सेवा त्यांच्याकडून घडत राहो, मी असं पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. उद्या सकाळी 5:30 ते 6:30 काकडा आरती होईल. त्यानंतर संध्याकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ होईल. तदनंतर रात्री श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य अमृत महाराज जोशी बीडकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन होईल. त्यांचंही कीर्तन श्रवणासाठी सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. बाहेरून आलेल्या वारकरी मंडळींचे समस्त ग्रामस्थ कणेरे यांच्यातर्फे स्वागत करतो व गावातील सर्व ग्रामस्थ तसेच तरुण मंडळांनी या कार्यक्रम सक्सेस व्हावा यासाठी खूप अतोनात प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार.